अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश अर्धवट सोडू नका, कारण कधीकधी एक विचार आयुष्याची दिशा बदलतो आणि कदाचित आजचा दिवस तुमच्यासाठी तसाच आहे. तुमची दिशा बदलणार आहे, तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घेऊन येणार आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर स्वामींच्या कृपेसाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही हा संदेश उघडला आहात कारण स्वामींनी तुमच्यासाठी हा संदेश पाठवला होता. स्वामी भक्तांनो, हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी समर्थांचं नाव फक्त उच्चारण्यासाठी नाही, ते मनात घट्ट पकडण्यासाठी आहे. कारण जेव्हा मन पकड मजबूत होतं तेव्हा परिस्थिती आपोआप ढिली पडते. जर तुम्ही सध्या थकलात, गोंधळलात, निराश झाला असाल तर हे लक्षात ठेवा, हीच वेळ आहे उभं राहण्याची. कारण अंधार नेहमी उजेडाच्या आधी दाट असतो. आत्ता ज्या अडचणीत तुम्ही आहात ती कायमची नाही, पण तुम्ही आत्ता घेतलेला निर्णय कायमचा ठरू शकतो. म्हणूनच मन खंबीर ठेवा. स्वामी भक्तांनो, आज लक्षपूर्वक हा संदेश ऐका. स्वामींवर विश्वास ठेवू. लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वतःला कमी समजणं आजच थांबवा, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो त्याच्याच आयुष्यात बदल दिसायला लागतो. आज जर डोळ्यात पाणी असेल तरी चालेल, पण मनात हार नसली पाहिजे. कारण अश्रू तात्पुरते असतात, परंतु आत्मविश्वास मात्र कायमचा असतो. स्वामी समर्थांचं नाव आठवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी इतकं सहन केलं तर पुढचं पाऊल टाकू शकत का नाही? कधीकधी आयुष्य शेवटासारखं वाटतं, पण ती फक्त नवीन अध्यायाची सुरुवात असते. कारण ती सुरुवात आत्ताच होऊ शकते. ही वेळ निसटू देऊ नका, कारण बदल अचानक होत नाहीत, ते एका ठाम निर्णयाने सुरू होतात. स्वामी समर्थ भक्ताला सोडत नाहीत, आणि तुम्ही जर स्वतःला सोडणार नसाल तर तुमचा काळ बदलायला सुरुवात झाली आहे असं आता समजा. आजचा दिवस साधा नाही, कारण कदाचित आज तुम्ही ठरवाल की आता भीती नाही, आता थांबणं नाही, आता स्वतःसाठी उभं राहायचं आहे. मनात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वतःला वचन द्या की परिस्थिती कशी असो मी मागे हटणार नाही. स्वामी भक्तांनो, कधीकधी आयुष्य इतकं अडकलेलं वाटतं की पुढचा मार्गच दिसत नाही, पण नेमक्या त्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडतं. एखादा फोन येतो, एखादी संधी मिळते, एखादं दार उघडतं, आणि मग लक्षात येतं की सगळं संपलेलं नसतं, फक्त वेळ लागत असतो. स्वामी समर्थांची कृपा मोठ्या गाजावाजा करत येत नाही, ती शांतपणे परिस्थिती बदलत असते. आणि आपण मागे वळून पाहतो तेव्हा कळतं की जिथे आपण तुटायचो तिथेच आपण वाचलो. ज्यांनी पूर्ण आशा सोडली होती ते कधी अचानक उभे राहतात, कारण शेवटच्या क्षणी मनात एक ठाम विश्वास उरतो की स्वामी आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. कधी पैशांची चिंता, कधी घरातील ताण, कधी अपमान, कधी अपयश, सगळं एकदम एकत्र येतं. पण ज्याच्या मनात स्वामींचं नाव टिकून राहतं तिथे हार कधीच राहत नाही. अनेकदा चमत्कार म्हणजे आकाशातून काहीतरी पडणं नसतं. चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य विचार सुचणं, योग्य माणूस भेटणं, किंवा मनातली भीती अचानक निघून जाणं असतं. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात बदल घडवतात ते आधी मनात. कारण मन बदललं की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की दिशा बदलते. कधी डॉक्टरांनी निराश केलं, कधी लोकांनी हसून सोडलं, कधी परिस्थितीने कोपऱ्यात ढकललं, पण जिथे विश्वास जिवंत राहिला तिथे परिणामही बदलला. आज जर तुम्ही कठीण अवस्थेत असाल तर लक्षात ठेवा, कदाचित हा काळ तुमची ताकद वाढवण्यासाठीच आहे, आणि उद्या याच अनुभवावर तुमचा विजय उभा राहील. स्वामी समर्थांच्या नावात अशी शांत शक्ती आहे की ती घाई थांबवते, घाबरटपणा कमी करते, आणि मनाला सांगते थोडं अजून थांब, सगळं फिरू शकतं. ज्यांना वाटतं की आता काही उरलेलं नाही त्यांच्याच आयुष्यात कधी कधी सर्वात मोठा बदल येतो, कारण तेव्हा अपेक्षा संपतात आणि खरी प्रार्थना सुरू होते. कधी लक्षात येतं की ज्याला आपण संकट म्हणत होतो तेच आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जाणारं वळण होतं. स्वामी समर्थांचं नाव मनात घट्ट ठेवा, कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो,
पण विश्वास बदलायला एक क्षण पुरतो आणि जेव्हा विश्वास पुन्हा जागा होतो तेव्हा चमत्कार दूर राहत नाहीत, ते हळूहळू वास्तवात उतरत जातात. आज कदाचित तुमचं मन थकलं असेल, पण उद्या याच मनातून नवी सुरुवात होऊ शकते. स्वतःला एक संधी अजून द्या, विश्वासाला एक श्वास अजून द्या, कारण कधीकधी पुढचा क्षण आयुष्य बदलणारा ठरतो. स्वामी भक्तांनो, हळूहळू तुम्ही आता स्वामींच्या कृपेने प्रकाशाकडे जातात आणि असा दिव्य प्रकाश तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. स्वामी भक्तांनो, लगेचच स्वामींवर मनापासून विश्वास ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचं नाव हे आपल्या मनात सतत असायलाच हवं, कारण परमेश्वर जे देतात सर्व काही आपल्या भल्यासाठीच असतं. फक्त ते बघण्याची शक्ती आपल्या मनात असायला हवी. कधीकधी आयुष्य आपल्याला इतकं थांबवतं, इतकं थकवतं की आपण प्रार्थनाही शब्दांत करू शकत नाही. पण त्या शांततेतही मनात जर स्वामींचं नाव टिकून असेल तर तेच नाव आपल्यासाठी बोलू लागतं. ज्या दिवशी वाटतं की आता कुणीच मदतीला येणार नाही, त्या दिवशी एखादी अनपेक्षित संधी मिळते आणि तेव्हा कळतं की मदत दिसत नसली तरी तयारी सुरू होती. स्वामी समर्थांचे चमत्कार कधी मोठ्या घोषणेत होत नाहीत, ते रोजच्या साध्या क्षणांत लपलेले असतात. वेळेवर मिळालेला सल्ला, टळलेला मोठा धोका किंवा अचानक मिळालेली शांत झोप यातच चमत्कार दडलेला असतो. कधी आपल्याला वाटतं की आपण फार उशिरा पोचलो, पण स्वामींच्या दृष्टीने उशीर नसतो. प्रत्येकाची वेगवेगळी तयारी असते आणि ती वेळ येईपर्यंत माणूस तयार केला जातो. ज्यांना आज काहीच सुचत नाही त्यांच्याच मनात उद्या स्पष्ट विचार उमटतात, कारण गोंधळ हा शेवट नसतो, तो नव्या समजुतीची सुरुवात असते. स्वामी समर्थ भक्ताला एकदम सर्व काही देत नाहीत, पण इतकं नक्की देतात की पुढचं पाऊल टाकताना मन डगमगत नाही. कधी एखादा निर्णय घ्यायची भीती वाटते, पण मनात स्वामींचं नाव ठेवलं की भीतीपेक्षा विश्वास जड होतो आणि तोच विश्वास आपल्याला पुढे नेतो. अनेक वेळा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की जिथे आपण तुटलो असतो तिथेच कुठेतरी आपल्याला वाचवण्यात आलं होतं. स्वामी समर्थांचं स्मरण माणसाला असं शिकवतं की संकटात प्रश्न विचारण्यापेक्षा मन शांत ठेवणं जास्त उपयोगाचं असतं. आज जर परिस्थिती बदललेली दिसत नसेल तरी मनातला बदल सुरू झाला असेल आणि तोच बदल उद्याच्या चमत्काराची पायाभरणी करतो. कधी एखादं दार बंद झालं म्हणून आपण निराश होतो, पण नंतर कळतं की ते दार बंद झालं नसतं, तर आपण चुकीच्या वाटेवर गेलो असतो. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात योग्य वेळी थांबणं आणि योग्य वेळी पुढं जाणं ही समज तयार करतात आणि ही समजच माणसाला सुरक्षित ठेवते. ज्यांनी आज संयम सोडलेला नाही त्यांच्यासाठी उद्याचा दिवस वेगळा असतो, कारण संयम हा देखील एक प्रकारचा विश्वासच असतो. हळूहळू मनात हे घट्ट बसतं की चमत्कार म्हणजे आयुष्य अचानक बदललं नाही, तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणं आहे. आणि एकदा दृष्टी बदलली की जे घडतं ते चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही. स्वामींचं नाव मनात ठेवा, कारण सगळं बदलायला वेळ लागू शकतो, पण आशा जिवंत राहिली तर बदल नक्कीच होतो. स्वामी भक्तांनो, तुमच्याही जीवनामध्ये स्वामींचा चमत्कार तुम्हाला लवकरच दिसेल. स्वामी भक्तांनो, स्वामींवर असलेली श्रद्धा, स्वामींवर असलेला विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामींचे खूप सारे आशीर्वाद लवकरच तुमच्या जीवनात येणार आहे. म्हणूनच स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. कधी माणूस इतका थकतो की त्याला प्रार्थनाही करता येत नाही, फक्त शांत बसून डोळे मिटावेसे वाटतात आणि नेमक्या त्या शांततेतून स्वामी समर्थांची कृपा काम करायला सुरुवात करते. कारण जिथे शब्द संपतात तिथे विश्वास बोलायला लागतो. ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की आता कोणीच समजत नाही, तेव्हा जीवन तुमच्यासाठी एखादी छोटी खिडकी उघडतं आणि ती खिडकी म्हणजे एक संधी, एक आधार, एक नवीन विचार जो अचानक तुमचं मन हलकं करतो. स्वामी समर्थांचा चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाही,
कधी तो इतका साधा असतो की आपल्याला लगेच कळतही नाही, पण नंतर लक्षात येतं की मोठं संकट टळलं होतं. तुम्ही कदाचित आज हरल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, पण आयुष्याचा हिशोब एका दिवसाने होत नाही. काही विजय शांतपणे तयार होत असतात आणि योग्य वेळ आली की तेच तुमच्यासमोर उभे राहतात. जिथे सगळे दरवाजे बंद दिसतात तिथे एक नवीन मार्ग तयार होत असतो. फक्त आपल्याला थोडा वेळ टिकून राहावं लागतं. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात आशा संपवू देत नाहीत, कारण आशा संपली की प्रयत्न थांबतात आणि प्रयत्न थांबले की स्वप्न अर्धवट राहतात. कधीकधी तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात. जर कोणी पाहत नसलं तरी स्वामी मात्र सर्व पाहत आहेत. तुमच्या मनात जर अजून एखादा छोटासा प्रकाश उरला असेल तर समजा की खेळ संपलेला नाही, कारण पूर्ण अंधारातही एक ठिणगी पुरेशी असते. स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला तयार करते, आधी आतून मजबूत करते, मग बाहेरचं बदलायला सुरुवात करते. आज जर परिस्थिती कठीण असेल तर लक्षात ठेवा की कठीण काळ कायम राहत नाही, पण कठीण काळातून गेलेले लोक कायम मजबूत राहतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे काही विखरलेलं आहे, तुटलेलं आहे, ते शेवट नसतं. कधीकधी तुटलेली गोष्टच नवीन बांधकामाची सुरुवात असते. स्वामी समर्थांचं नाव घेत राहा, कारण विश्वास टिकवणं हीच सर्वात मोठी जिद्द आहे. स्वामी भक्तांनो, एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्यावेळी मी हार मानली असती तर आजचा आनंद मला मिळाला नसता. आणि तो दिवस दूर नाही, जो तुमच्याकडे येतोय, हळूहळू पण नक्की येणार आहे. स्वामी भक्तांनो, मनात फक्त एकच गोष्ट ठेवा की आपली कहाणी अजून संपलेली नाही. सर्वात सुंदर अध्याय कदाचित पुढेच आहे. स्वामी भक्तांनो, येणारा काळ तुमच्यासाठी कसा असेल याची दिव्यदृष्टी स्वामींनी तुम्हाला दिली आहे. डोळे बंद करून शांतपणे विचार करून बघा. जर आज आपण प्रामाणिक राहिलो, आज आपण फक्त चांगले राहिलो, चांगले विचार केले, तर येणारा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ असेल. ज्याने लोकांचे कधी काही वाईट केलेलं नाही, ज्यांनी लोकांना नेहमी मदत केली, ज्यांनी फक्त परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराकडे कधी काही मागितलं नाही, त्याचं जीवन परमेश्वर अशा दिव्य कृपेने भरून टाकतात की त्याला जे काही मिळतं त्याच्यावर त्याचा विश्वाससुद्धा बसत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वर आपल्याला नक्कीच बदलतील, आपल्या जीवनामध्ये चमत्कार करतील. आपण फक्त निस्वार्थपणे परमेश्वराच्या आराधनेमध्ये, परमेश्वराच्या भक्तीमध्ये दंग राहायचा आहे. स्वामी भक्तांनो, वेळ तुमची आहे, आजची वेळ तुमचीच आहे, उद्याची तुमचीच आहे. तुम्ही फक्त योग्य वेळेचा योग्य विचार करा, योग्य प्रकारे जीवन जगा, तुम्हाला सर्व काही मिळेल. परमेश्वर कधीच तुम्हाला तुमच्या प्रिय गोष्टींपासून लांब नेणार नाही. जे काही होत आहे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने तुमच्या चांगल्यासाठीच होते. म्हणून परमेश्वरावर फक्त विश्वास असू द्या. परमेश्वर तुम्हाला जे काही देतील सर्व काही तुमच्या भल्यासाठीच असेल. स्वामी भक्तांनो, आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असं कधी वागायचं नाही. आपल्यामुळे कधी कोणाचं वाईट होईल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी आपण नक्कीच घ्यायची. कारण लक्षात ठेवा, चुकूनही जर कोणाचं वाईट आपण करत असू तर आयुष्यभर तो व्यक्ती आपल्याबद्दल वाईटच बोलेल, आपल्याबद्दल मनामध्ये कायम रागच ठेवेल. म्हणून नेहमी सर्वांसोबत आपण चांगलंच राहायचं. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपण कसं वागतो याचा विचार करा. जरी चांगलं वागूनही लोक नाव ठेवत असतील तर ठेवू द्या, मात्र आपण कोणाचं तरी वाईट जर केलं आणि त्याबद्दल लोक बोलत जर असतील तर नक्कीच आपली काहीतरी चुकी झाली, ती चुकी सुधारून घ्या. स्वामी भक्तांनो, आपण फक्त आपले चांगले कर्म करत राहायचे. नक्कीच परमेश्वर चांगल्या कर्माचं चांगलं फळ आपल्या पदरात टाकेल आणि आपण नक्कीच जीवनामध्ये सुखी समाधानी जीवन जगू. स्वामी भक्तांनो, अनेक भक्तांच्या इच्छा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण झाल्या आहेत. तुमच्या इच्छा लवकरच परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होणार आहेत. तुम्ही फक्त निसंकोचपणे जीवन जगा, रोजचा दिवस आनंदाने जगा. जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. नक्कीच परमेश्वराच्या कृपादृष्टीने तुमच्या जीवनात सुख, शांतता, समृद्धी टिकेल आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल.
स्वामी भक्तांनो, परमेश्वर आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि निस्वार्थपणे परमेश्वराची सेवा करत राहा. आणि एक गोष्ट नक्कीच आवर्जून लक्षात ठेवा की तुम्ही आज करत असलेली परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराची सेवा ही कदापि वाया जाणार नाही. याचं फळ तुम्हाला योग्य वेळी मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये आला आहे. हा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि रोज असे स्वामी संदेश ऐकायचे असतील तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.